वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोऽस्तुते। भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणतासारे जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण सावे जवळी। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। कृष्ण हरि नवनीरदस नवनीत प्रिय नवनीरदस नवनीरदस नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि नवल विनोद विहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धनाधर गोपालन रत गोवर्धन गोपालन रत
संकट हरि गोकुल संकट हरि कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना गत दीना गत दीना दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात राम संगे रंगात देह वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा सौख्य आम्हा सौख्य आम्हा स्वरूपी मन हे रामा मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो सीताराम चरणी लागो सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ नारायण रूप ध्याऊ नारायण
रूप ध्यावू नारायणा रूप ध्यावू रूप ध्यावू रूप ध्यावू रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होनी बलवंत प्रेमे गावो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो लक्ष लागो लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 कुंडली गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आदि माया जगन्माता श्री भगवती माता की जय जगदम्बोदयोस्तु नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया प्रणत शरणी शरणी जगदम्ब भवानी भवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी कृपा करनी दुख हरणी शरणी कृपा करनी दुख हरणी शरणी जग हे जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी मैं पतित सेवक चरणन को मैं पतित
पतित सेवक चरण नमो मैं पतित सेवक मैं पतित सेवक चरण नमो मुझ पर कृपा दृष्टि आप कीजिए मुझ पर कृपा दृष्टि आप कीजिए महामाय योगिनी शिवानी महामाय योगिनी शिवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब प्रणत शरणी जगदम्ब भवानी हे जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी। जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणे कलौ श्रुतिपथाविनेत्रितनयोऽवतीर्ण स्वयं करात् सुखमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः श्रीवासुदेव गुरुला मुनिनंदनाला भावे अधिकरुणी सांजली नमनाला संसारताप अवघा बुधहो शमाया वर्णो अता हरिकथा मनहि रमाया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदिमाया जगन्माता श्री भगवती माता की जय। प्रतिपदेपासून सुरू झालेला हा नवरात्रोत्सव आणि ह्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण या गावातले बंधू भगिनी आपली जगज्जननी भगवती माता तिच्या चरणी रोज काही ना काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय। आजचा हा उत्सवाचा 9वा दिवस। या 9व्या दिवशी त्या जगदंबेच्या कृपेनं ती ज्याप्रमाणे करवून घेईल त्याप्रमाणे तुम्ही श्रवणरूपी आणि मी कीर्तनरूपी सेवा करण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम माझ्यासमोर असलेलं त्या जगदंबेचं अधिष्ठान त्या भगवतीच्या चरणी शतशः लीन होतो। दोनही उत्तम साथीदारांना नमस्कार करतो। इथे माझ्यापेक्षा बसलेली जी वयानं ज्ञानानं अधिकारानं मानानं मोठी मंडळी आहेत त्या सर्वांना वेगळा नमस्कार करतो आणि एकंदर सर्व श्रोत्यांच्या मध्ये असलेल्या हृदयस्थ परमात्म्याला नमन करतो आणि नियोजित वेळेत आजची ही कीर्तन सेवा ती जगदंबा ज्याप्रमाणे करवून घेईल त्याप्रमाणे अर्पण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया। पूर्वरंगाला आधार म्हणून घेतलेलं पद एका हिंदी कवीचं आहे। जगदंबेच्या दरबारात जाताना तुमचा आमचा भाव काय असावा जेणेकरून ती तुमच्या आमच्यावर कृपा करेल। तर या अभंगातून त्यांनी ते दर्शवलं। काय म्हणतात? प्रणत शरणी जगदंब भवानी कृपा करणे दुख हरणी मैं पतित सेवक चरण नकू मुझ पर कृपा दृष्टि आप कीजे महामाय योगिनी शिवानी प्रणत शरणी जगदंब भवानी प्रणत शरणी जगदंब भवानी कृपा करणी दुःख हरणी असं म्हणलंय। हे जगदंबे मी तुला शरणी येतो। प्रणत शरणी जगदंब भवानी तू कशी आहेस? कृपा करणी आणि दुःख हरणी। या प्राणीमात्रांवर कृपा करणारी आहेस आणि या सर्वांचं दुःख निवारण करणारी आहेस म्हणून मी तुला शरणी येतो असं आमचे कवी सांगतात। आणि शरण जाताना कसा येतो? मैं पतित सेवक चरण नमू। मी पापी आहे, अज्ञानी आहे, मूढ बालक आहे,
आणि तुझ्या चरणांपर्यंत तुला शरण येतोय. मुझ पर कृपादृष्टी आपके जय. अशा ह्या तुझ्या बालकाला तुझ्या मायेच्या पदराखाली घे आणि त्याच्यावर कृपादृष्टी ठेव, असं आमचे कवी मागणं मागतात. हा स्थूल मानानं अर्थ झाला. थोडासा त्याचा सूक्ष्म अभ्यास करण्याकरता त्यात आज शिरूया. इथे कवी म्हणतात, प्रणत शरणी जगदंब भवानी, मी तुला शरण येतो. आता शरण जाणे म्हणजे काय? तर शरण जाणे म्हणजे एखाद्यावर अवलंबून असणे. एखाद्यावर जेव्हा आम्ही अवलंबून राहतो तेव्हा पर्यायानं त्याला शरण जातो असं म्हटलं जातं. मग मी तुझ्यावर अवलंबून आहे म्हणजे तुला शरण येतोय, असं आम्ही शरण गेल्यानंतर ती जगदंबा कृपा करणार आहे. पण त्यासाठी आम्ही कसं शरण जायला हवं? तर इथे त्यांनी शब्द वापरला नाही, पण आपण म्हटलं ना, सूक्ष्म अभ्यास करूया म्हणून मी सांगतो. अनन्य भावाने शरण जायला हवं, तेव्हा ती जगदंबा, ते दैवत, ते इष्टदैवत तुमच्या आमच्यावर कृपा करेल. त्यासाठी आम्ही अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. मग आता अनन्य भाव म्हणजे काय? तर अनन्य भावाची व्याख्या करताना व्याख्याकर्त्यांनी असं म्हटलं, अन्याश्रयाणां त्याज्यः इति अनन्यः. या संपूर्ण जगतामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझ्याशिवाय मला तारणारं, ह्या भवसागराच्या चिंतेतून मुक्त करणारं दुसरं तिसरं कोणीही नाही. या भावनेनं जेव्हा आम्ही त्या भगवंतापर्यंत जातो तेव्हा तो परमेश्वर, ती जगदंबा तुमच्या आमच्यावर कृपा करते. पण तुमचा आमचा भाव काय असावा? तर अनन्य भाव असावा. या संपूर्ण विश्वामध्ये तूच या विश्वाची जननी आहेस, आई आहेस, म्हणून तिला जगदंबा म्हणतात ना. जगदंबा म्हणजे जगत अधिक अंबा, अंबा म्हणजे आई. या संपूर्ण जगताची जी अंबा आहे, या संपूर्ण जगताची जी आई आहे, ती ही जगदंबा. आणि हिच्या चरणी संपूर्ण जगताची तू आई आहेस, पर्यायानं माझी सुद्धा आई आहेस, म्हणून मी तुझ्या चरणांपर्यंत तुला शरण येतो, माझ्यावर तू कृपादृष्टी करण्यासाठी, असं कवी म्हणतात. अनन्य भावानं भगवंताकडे जाताना शरण जावं. मग इथे प्रश्न उपस्थित होऊ शकतो, ठीक आहे, अनन्य भाव म्हणजे काय कळलं, शरण जाणे म्हणजे काय कळलं, पण भगवंतालाच का शरण जायचं? त्या जगदंबेच्याच दरबारात का जायचं? याचं उत्तर देताना आपल्याला असं म्हणता येईल, वास्तविक आम्ही जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत कोणाना कोणाला तरी शरण जातोच आहोत. आत्ताच मी म्हटलं, शरण जाणे म्हणजे प्रत्यक्ष पाय धरणे नव्हे, एखाद्यावर अवलंबून असणे म्हणून म्हणजे त्याला शरण जाणे. मग आम्ही जन्माला आल्यापासून विचार करा, सांगतो. आपण जन्माला आलो, अगदी तान्हं फुटभर उंचीचं बाळ आहे. आम्हाला काही कळत असतं का या संपूर्ण विश्वातलं? नाही. भूक लागली तरी सुद्धा रडतो, पोट भरलं तरी सुद्धा रडतो, पोटात दुखलं तरी सुद्धा रडतो, अशी तुमची आमची परिस्थिती असते. मग तेव्हा आम्ही आपल्या मातेवर अवलंबून असतो, आपल्या आईवर अवलंबून असतो, म्हणजे तिला शरण जातो. पुढे वय वाढतं, बाकीची नाती कळायला लागतात. हे माझे बाबा आहेत, ही माझी मावशी आहे, ही माझी काकू आहे, ही माझी आत्या आहे, ही नाती कळायला लागतात. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर अवलंबून राहायला सुरुवात करतो, पर्यायानं त्यांना शरण जातो. पुढे आता शाळेत जाण्याची वेळ आली. आता शिक्षकांवर अवलंबून असतो, म्हणजे त्यांना शरण जातो. आज ते काही आपल्याला ज्ञान देणार आहेत, त्याच्या योगे करून पुढे आपण काय असेल उद्योग धंदा नोकरी व्यवसाय स्थापन करू शकणार आहोत आणि हा प्रपंच चालवण्याचं काहीतरी साधन निर्माण करू शकू, म्हणून गुरूंवर आपण अवलंबून असतो, पर्यायानं आपण गुरूंना शरण जातो. उच्च शिक्षणात सुद्धा असं, त्या क्षेत्रातले जे गुरु आहेत त्यांना शरण जातो. पुढं शिक्षण झालं, आता नोकरीच्या क्षेत्रातले आपल्यापेक्षा त्या क्षेत्रातली जी वरिष्ठ मंडळी असतात आपण त्यांच्यावर अवलंबून असतो, पर्यायानं त्यांना शरण जातो. पुढे नोकरी झाली, आता विवाहाचं, मुलगा असेल तर मुलीच्या आईवडिलांवर, मुलगी असेल तर मुलाच्या आईवडिलांवर अवलंबून असतात, म्हणजे त्यांना शरण जातो. पुढे विवाह झाला, पती पत्नी एकामेकांवर अवलंबून असतात, म्हणजे एकामेकाला शरण असतातच ना. पुढे त्यांना मुलं झाली का हे चक्र पुन्हा तसंच सुरू झालं बघा. अगदी आता जीवनाचा शेवटचा टप्पा वृद्धापकाळ जवळ आला की आम्ही आपल्या मुलांवर अवलंबून असतो, म्हणजे त्यांना शरण जातो. त्यानंतर
अगदी म्हणजे या गादीची मर्यादा बाळगून सांगतो. विवाह झाल्यानंतर तुमचा आमचा जन्म ह्या किती वर्ष आहे ते आयुर्मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला जेव्हा मृत्यू प्राप्त होतो तेव्हा सुद्धा तो मृत्यू झाल्यानंतर सुद्धा या शरीराची विल्हेवाट लावण्याकरता आपल्याला काही जणांवर अवलंबून असावं लागतं. म्हणजे त्यांना शरण जावं लागतं. एकंदर काय, तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा हा जीव हा देह कोणाना कोणाला तरी शरण जातोच, कोणाला कोणावर तरी अवलंबून असतोच. मग असे आम्ही एकामेकांवर अवलंबून असतो ना, मग तसंच थोडंसं भगवंताकडे जाऊया, त्याच्यावर अवलंबून राहूया. याचा फायदा एवढाच आहे, भगवंतालाच का शरण जायचं याचं उत्तर बघतोय आपण. याचा फायदा एवढाच आहे, जेव्हा या प्रपंचातली या संसारातली तुम्ही आम्ही माणसं एकामेकांवर अवलंबून असतो ना, तेव्हा या दोघांचाही काहीतरी स्वार्थ असतो, काहीतरी हेतू असतो. मातेचं प्रेम निस्वार्थी असतं असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा उद्या आपल्या उतारवयातली ही काठी आहे, या भावनेनं या स्वार्थानं माता मुलावर मुलीवर प्रेम करत असते. नोकरी उद्योग धंदा व्यवसायातले आपले जे वरिष्ठ मंडळी असतात ते आज हा जो काम करणार आहे त्या कामावर माझ्या या क्षेत्राचा विकास होणार आहे हा त्यांचा स्वार्थ असतो, म्हणून ते आपल्यावर अवलंबून असतात. आणि आता मी जे महिनाभर काम करणार आहे, या महिना संपल्यानंतर माझा प्रपंच चालवण्यासाठी, संसार चालवण्यासाठी काहीतरी वेतनरूपी पैसेरूपी हे पगार माझ्या हातावर महिन्याच्या शेवटी माझे मालक, माझी वरिष्ठ मंडळी ठेवणार आहेत, हा आपला स्वार्थ असतो, म्हणून आपण त्यांच्यावर अवलंबून असतो. एकंदर काय, तुम्ही आम्ही जन्म झाल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत जे या सगळ्यांवर अवलंबून असतो, त्यात समोरच्याचा आणि आपल्याचा दोघांचाही अतिशय स्वार्थ असतो. आणि हेच तत्व जेव्हा तुम्ही आम्ही भगवंताच्या दरबारात उपयोगी लावतो ना, तेव्हा भगवंताचा तुमच्या आमच्याकडनं काडी मात्रही स्वार्थ नसतो. आपल्याच इच्छा अनेक असतात, म्हणून तुम्ही आम्ही त्या जगदंबेच्या दरबारापर्यंत जातो. आणि काय काय इच्छा मागितल्या जगदंबेच्या दरबारात जाऊन, संतांनी सत्पुरुषांनी कवींनी जोगवे लिहिले त्या इच्छांचे. तुमच्या आमच्या इच्छाच संपत नाहीत अशी तुमची आमची परिस्थिती असते. म्हणजे तुम्ही आम्ही त्या भगवंताच्या दरबारात जाताना स्वार्थ आपला असतो, भगवंताचा नसतो. भगवंत एवढंच सांगतो, अर्पी जरी कवण मज भक्तीने, मज पुष्प फल तोय पाने, घेईन मी संतोषाने नच म्हणित अन्य बहुदाने, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. याच्या खाली दुहेरी अधोरेखित. जे भक्त मला अर्पण करेल ते मी घेईन यातलं. त्यांनी अशी अट नाही ठेवली की आज बाबा दसऱ्याचा दिवस आहे किंवा उद्या दसरा आहे, हे नवरात्र चालू आहे, रोज मला काय असेल गुलाबाच्या फुलांची माळ घालायची, रोज मला शेवंतीची वेणी घालायची, किंवा काय मला सोन्याची कंठी घालायची, अशी त्या जगदंबेनं कोणाकडे इच्छा व्यक्त केली आहे का हो? कोणाच्या स्वप्नात येऊन कोणाला प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितलं आहे का असं करायचं बाबा मला, हे नवरात्राचे दसऱ्यापर्यंतचे काय 10 दिवस असतील, त्या 10 दिवसात माझी रोज अशी पूजा करायची, अशा प्रकारची मला नाना प्रकारची फुलं घालायची, अशा प्रकारचे काय अलंकार असतील अर्पण करायचे, अशा उंचीची अशा किमतीची साडी मला नेसवायची, अशी तिने कोणाकडे मागणी घातली आहे का हो? नाही ना. म्हणजे त्या भगवंताच्या दरबारात जाताना त्याची काहीच इच्छा नसते, तुमच्या आमच्याच इच्छा भरपूर असतात. तुम्ही आम्ही एक उदाहरण सांगतो. साधी रोजची षोडशोपचार पूजा भगवंताची, त्याला 16 उपचार अर्पण करायचे. ते सुद्धा कसे? पाद्याच्या वेळी पाणी अर्पण केलं, स्नानाच्या वेळी पाणी अर्पण केलं, गंधाच्या वेळी चंदन लावलं, फुलांच्या उपचाराच्या वेळी फुलं घातली. या सगळ्या उपचारांमधलं, या 16 उपचारांमधलं तुम्ही आम्ही निर्माण केलेलं काय आहे हो? स्नानाच्या वेळेला, अभिषेकाच्या वेळेला तिच्यावर जलाभिषेक केला, पाण्याची निर्मिती तुम्ही आम्ही केली आहे का? तत्व माहिती आहे सगळ्यांना. हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनच्या 1 अणूशी संयोग पावले की पाण्याची निर्मिती होते त्या विस्फोटातून, हे तत्व माहिती आहे. आत्ता कृत्रिमरित्या ते पाणी निर्माण सुद्धा करतायत, पण ही कृत्रिमरित्या निर्माण करण्याची पद्धती येण्या अगोदर या विश्वात पाणी होतं ना. म्हणजे ते कोणीतरी याच्या आधी निर्माण केलेलं आहे, आणि ते निर्माण केलंय ते या जगदंबेने निर्माण केलेलं आहे, किंवा ते निर्माण केलंय ते त्या परब्रह्मानं, त्या चैतन्यानं निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्याने निर्माण केलेलं पाणी आम्ही त्याच्यावर उपचार म्हणून घालतोय. पुढची गोष्ट,
चंदनाच्या उपचाराच्या वेळी गंध लावलं, हे गंध तुम्ही आम्ही निर्माण करतो का? फार फार तर ते गंध उगाळू शकतो तुम्ही आम्ही, पण ते चंदनाचं झाड ते रुजणं, त्याला विशिष्ट प्रकारचा सुगंध प्राप्त होणं, त्याच्यापासून तो वास आणि ते चंदन तयार होणं, ही तिचीच किमया आहे की नाही? पुष्पाच्या उपचारावेळी तुम्ही आम्ही फुलं अर्पण केली, फार फार तर झाड तुम्ही लावू शकतो, फुलझाड तुम्ही आम्ही, पण ते रुजणं, त्यात विशिष्ट प्रकारचं फुल निर्माण होणं, त्यात विशिष्ट प्रकारचा रंग निर्माण होणं, त्याला विशिष्ट प्रकारचा सुगंध येणं, हे सगळं तुम्ही आम्ही करतो का? मग ते दिवसभर बसलाय, आता मी झाड लावलं, आता ह्याला कळी येण्यासाठी मी काहीतरी इंजेक्शन दिलं किंवा दुसरं काहीतरी केलं, खत घातलं, मग ती कळी निर्माण झाली, आता तिचं फूल होण्यासाठी त्याला दुसरं काहीतरी उपचार केले, असं तुम्ही आम्ही करतो का? फक्त झाड लावायचं, त्याची निगा राखण्याचं काम तुम्ही आम्ही करतो, त्यात आपोआप कळी निर्माण होते, आपोआप तिचं पुष्प निर्माण होतं, त्याच्यात आपोआप काय असेल रंगद्रव्य निर्माण होऊन तिला विशिष्ट प्रकारचा रंग प्राप्त होतो, आपोआप तिच्यात सुगंध प्राप्त होतो. ही सगळी तिची किमया म्हणायची नाही तर कोणाची आहे? मग असे सगळे उपचार तुम्ही आम्ही त्या जगदंबेला अर्पण करतो, जे तिनेच निर्माण केलेत, आणि तुम्ही आम्ही स्वतःचा मी निर्माण केलेत या अहंकारापोटी त्या जगदंबेला अर्पण करतो. आणि एवढे सगळे उपचार तिने निर्माण केलेलेच अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा तिच्याकडे मागणं मागतो. काय? पुन्हा नाही, आधीच मागणं मागतो उपचार अर्पण करायच्या. अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य. अरे काय किती, हे सगळं मला दे. काय? माझ्या सगळ्या कुटुंबियांना, सगळ्या परिवारासकट द्विपद चतुष्पद, त्यांना सुद्धा सोडलं नाही, 4 पायाचे सुद्धा, सगळ्यांच्या या आमच्या सर्व कुटुंबामध्ये क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य हे सगळं तू ठेव. कशाच्या बदली? हे तूच निर्माण केलेले 16 उपचार, तूच निर्माण केलेली साधनं मी तुलाच अर्पण करतोय, आणि अर्पण करताना ती मी निर्माण केली आहेत या अहंकारापोटी करतोय. आणि एवढं सगळं तू निर्माण केलेलंच तुला अर्पण करताना तू आमच्या एवढ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर याच्यावर संतुष्ट होऊन. हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढल्यासारखं झालं हो. सगळं तिनेच निर्माण केलंय, सगळं तिचंच आहे, आणि तिचंच तिला अर्पण करायचं आणि वर काहीतरी मागणं मागायचं. असं तुम्ही आम्ही करतो, पण तरी सुद्धा तिला जगद अंबा म्हणतात. आत्ता म्हटल्याप्रमाणे आई आहेत या समस्त जगताची. लेकरू कसंही जरी वागलं, लेकराने कितीही हट्ट केला, कितीही मस्ती केली, तरी सुद्धा आई त्याला आपल्यापासून कधी लांब करते का हो? भले वडील करतील, एक वेळ वडील एक फटका मारतील, काय चाललंय तुझं, किती मस्ती करतोस म्हणून ओरडतील. आई सुद्धा फटका मारेल, नाही असं नाही, पण काही क्षण गेल्यानंतर तीच आपणहून जवळ घेईल. बाळा तुला भूक लागली, भरवू काय रे, म्हणून तीच विचारेल. ही म्हणून तिला जगदंबा म्हणतात. या संपूर्ण विश्वाची ती आई आहे. तुम्ही आम्ही असं करतो म्हणजे तिचंच तिला अर्पण करून वर मागणं मागतो आणि मनात अहंकार बाळगतो, तरी सुद्धा ती तुमच्या आमच्यावर कृपा करते आणि तुमच्या आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून टाकते, कारण ती आई आहे. मुलानं जरी आपला धर्म सोडला तरी आईने आपला धर्म सोडायचा नसतो. या न्यायाप्रमाणे ती तुमच्या आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. मग ती जर आपला धर्म सोडत नाही, मग आपण आपला धर्म सोडून बाजूला का वागायचं? सांगायचा मुद्दा एवढा, त्या भगवंताच्या दरबारात जाताना कसा भाव असावा, हे यावरून आपला विषय पुढे पुढे वाढत गेला. अनन्य भाव असावा, आणि अशा अनन्य भावानं त्या भगवंताला शरण जावं. अन्याश्रयाणाम त्याज्यः इति अनन्यः. या संपूर्ण विश्वामध्ये तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीही कैवारी नाही, या भावनेनं त्या जगदंबेच्या दरबारात जावं. आणि अशा भावनेनं जेव्हा तुम्ही आम्ही त्या जगदंबेच्या दरबारात जातो, तेव्हा ती जगदंबा तुमच्या आमच्यावर कृपा करते. हो करते. दृष्टांत सांगतो म्हणजे समजेल. भगवंताला एकदा फक्त कळकळीनं हाक मारावी, तो भगवंत तुमच्या आमच्यावर कशी कृपादृष्टी ठेवतो. एक दृष्टांत सांगतो. महाभारतीय युद्धाचा प्रसंग आहे. आता युद्ध संपलंय. दुर्योधनाच्या मांडीवर भीमाने गदेचा प्रहार केला, आणि दुर्योधन आता रक्ताच्या थारोळ्यात त्या विव्हळत पडलाय. अजून प्राण जात नाहीये, कारण इच्छा राहिली आहे अजून जगण्याची.
अशी परिस्थिती असलेली या दुर्योधनाची, आणि हा दुर्योधन त्या युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर तडफडतोय. अजूनही मनात इच्छा, म्हणजे काही लोकांची बुद्धी काय असते बघा, अजूनही मनात इच्छा काय आहे की या क्षणी सुद्धा पांडवांचा नायनाट कसा करता येईल. काळ समोर दिसतोय आणि इच्छा काय आहे, या क्षणी सुद्धा पांडवांचा नायनाट कसा करता येईल. काही लोक अशी असतात ज्यांना वाईटांच्या संगतीत नेऊन ठेवलात की ती वाईट वागतात. काही लोक अशी असतात ज्यांना चांगल्यांच्या संगतीत नेऊन ठेवलात की ती चांगली वागतात. काही लोक अशी असतात ज्यांना वाईटांच्या संगतीत ठेवलात तरी सुद्धा ती चांगलीच वागतात. पण या विश्वातले काही नमुने असे असतात ज्यांना चांगल्यातल्या संगतीत नेऊन ठेवलात तरी ती वाईटच वागतात. त्यातला हा नमुना, या क्षणी काळ समोर दिसतोय तरी सुद्धा आत्ता पांडवांचा नायनाट शेवट कसा करता येईल या विचारात असलेला हा दुर्योधन. असा विचार करता करता अचानक समोरून एक मिणमिणता दिवा आपल्या दिशेनं येताना दिसला. दूरवर बघितलं, कोणीतरी येत आहे असं समजलो. दिवा ती प्रकाश, ती ज्योत पुढे 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 आली. समोर बघितलं, मानवी आकृती दिसतीये. आता आकृती स्पष्ट झाली. कोण होता? द्रोणपुत्र अश्वत्थामा होता. हातात दिवा घेतलाय, मशाल घेतलीये. दुर्योधन महाराजांपर्यंत आला आणि मटकन खाली बसला. महाराज, कुणी केलं असा तुमचा निर्दयीपणे शेवट कुणी केला? फक्त नाव सांगा. हा अश्वत्थामा, त्याला जाऊन आत्ता स्वर्गवास दाखवेल. दुर्योधनानं अश्वत्थाम्याचा हात हातात घेतला आणि म्हटलं, ते सोडून दे रे, जाऊ दे, आता त्याची चर्चा करण्याची वेळ नाही. मला माझा काळ माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. पण अश्वत्थाम्या, मित्र आहेस ना माझा. लहानपणापासून आपण एकत्र खेळलोय, एकत्र बागडलोय, एकत्र शस्त्रास्त्र विद्या शिकलोय. मग या मित्रासाठी या मित्राची इच्छा पूर्ण करशील? अश्वत्थाम्याने सांगितलं, महाराज, हे पंचप्राण तुमच्या चरणी हजर आहेत. तुम्ही फक्त आज्ञा करावी आणि आम्ही फक्त ऐकावी. आज्ञा करा. असं म्हटल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, अश्वत्थाम्या, बाकी काही नको, एकच इच्छा पूर्ण करते, म्हणजे पांडवांचा शेवट, पांडवांचा नायनाट कर. असं सांगितलं. अश्वत्थाम्याने म्हटलं, महाराज, मी तुम्हाला वचन देतो, माझे प्राण पणाला लावीन, पण पांडवांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटलं आणि लगेच उठला हो अश्वत्थामा. आणि आजच सूर्यास्ताला युद्ध संपलं. आजचा शेवटचा दिवस. अजूनही ते तंबू, ते शामी आणि कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आहेत, जिथे वीर विश्रांती घेत आहेत. सुटकेचा निश्वास सोडलाय. आज युद्ध संपलंय आणि उद्या उठून कुरुक्षेत्रापर्यंत जायचं अशी परिस्थिती. हे सगळे वीर विश्रांती घेत आहेत. पण पांडवांच्या शिबिरात हे 5 पांडव आणि गोपालकृष्ण नदी किनारी जाऊन बसलेत. नदी किनारी जाऊन बसलेत आणि तिथे यांची काहीतरी युद्धाच्या चर्चा झाली आहे, गप्पा झाल्या आहेत. आणि ह्या शामियान्यात ही द्रौपदी आपल्या 5 मुलांसह बसली आहे. त्या 5 मुलांना झोपवते. सांगते, अरे बाळानं झोपा, रात्र फार झाली आहे, उद्या सकाळी लवकर उठून हस्तिनापुरात जायचं आहे, झोपा. असं म्हणून मुलांना झोपवते. पण मुलं काही मस्ती करतायत, झोपत नाही आहेत. शेवटी या द्रौपदीला आता नाईलाज झाला. आता तुम्ही झोपताय की मी बाबांना बोलावून आणू? ती म्हणाली, झोपतो. ठीक आहे आई, झोपतो आम्ही, पण आमची एक अट आहे. द्रौपदीने विचारलं, काय? आमची अट? नाही, वचनच दे. कसलं? उद्या सकाळी आम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुझं दर्शन झालं पाहिजे. तुझ्या मुखकमलाकडे बघून आम्ही दिवसाची सुरुवात करणार. म्हणून ही मुलं वचन मागतायत. द्रौपदी हसली, अरे एवढंच ना, वचन देते, उद्या सकाळी तुम्हाला सूर्योदयाच्या वेळेला उठवायलाच मी येईल, असं वचन दिलं. ही 5 बाळं झोपून गेली. ही युद्धात दमली आहे पण तरी सुद्धा लहान आहेत, मस्ती करतायत, झोपली. ही 5 मुलं झोपली. आणि या 5 मुलांचं वैशिष्ट्य असं आहे, वास्तविक नारदांच्या योजनेप्रमाणे 2 महिने 12 दिवस ही द्रौपदी एकाची पत्नी. असे 5 पांडवांच्या बरोबर ही संसार करते. असं असताना धर्मराजापासून झालेला मुलगा थेट धर्मराजासारखा दिसावा, भीमापासून झालेला मुलगा थेट भीमासारखा दिसतोय, नकुलापासून थेट नकुलासारखा, अशी या 5 मुलांची अवस्था. म्हणजे वडिलांप्रमाणे आपण, अशी ही 5 मुलं झोपली आहेत. आणि ही द्रौपदी आता समयीची वाट थोडी मंदावली. शामियान्याचा त्या तंबूचा दरवाजा पडदा ओढून घेतला आणि कृष्ण आणि आपले पती काय बोलतायत हे ऐकण्यासाठी गेलेली ही द्रौपदी
धावत धावत गेली आणि तिथे जाऊन बसली त्यांच्यात. ती तिथे जाऊन बसली आणि इकडे हा अश्वत्थामा तावातावानं आपली संशय रुसपून आला आणि या शामियान्यापर्यंत हा अश्वत्थामा येऊन पोहोचला. बघितलं तर शामियान्याचा पडदा ओढलेला आहे. आतमध्ये बारीक ज्योत मिणमिणता दिवा पेटतोय. म्हणून ह्यानं तलवारीनंच तो पडदा बाजूला केला आणि बघितलं तर आतमध्ये कोणीतरी 5 वीर झोपलेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली त्यावेळेची म्हणजे साधारणपणे 15-20 वर्षाची ही मुलं, 20 नसतील 15च वर्षाची जेमतेम झोपली आहेत. अश्वत्थामा शामियान्याच्या आतमध्ये आला. बघितलं तर कोणीतरी 5 वीर झोपले आहेत. केशसंभार मोकळे सोडलेले आहेत. राजपुत्र होते, मोठे केस होते, केशसंभार मोकळे सोडलेले आहेत आणि साधारण पांडवांसारखे दिसत आहेत. आत्ताच म्हटल्याप्रमाणे धर्मराजाचा मुलगा थेट धर्मराजासारखा, नकुलाचा मुलगा थेट नकुलासारखा, साधारण पांडवांसारखे दिसत आहेत. कोणीतरी 5 आहेत, राजपुत्र आहेत, केस मोकळे सोडले आहेत. हे सगळं बघितलं, अंदाज लावला पांडव असतील. समयीची वाट होती त्याच्यापेक्षा सुद्धा मंद केली आणि या निर्दयी क्रूर अश्वत्थाम्यानं सप 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 करून त्या 5ही जणांची मुंडकी उडवली. त्यांचे ते मोकळे सोडलेले केस एकत्र बांधले आणि आपल्या हातात ती 5 मुंडकी घेऊन जीतम जीतम असा उद्गार करत ती रक्तानं थारलेली समशेर एका हातात आणि दुसऱ्या हातात ही 5 शिरं घेऊन अश्वत्थामा धावत 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 दुर्योधनापर्यंत निघालाय. दुर्योधन जिथे अजूनही तडफडतोय तिथपर्यंत येऊन पोहोचला आणि या अश्वत्थाम्यानं सांगितलं, महाराज काम फत्ते. दुर्योधन म्हणतो, आणलंच पांडवान? हो म्हणाले, मुंडकी घेऊन आलोय त्यांची, ही बघा. असं म्हणून ती 5 मुंडकी हसत हसत दुर्योधन म्हणाला, 5ची गरज नाही, त्यातल्या भीमाचं मस्तक दे इकडे, भीमाचं. असं म्हटल्यानंतर साहजिकच भीमाच्या पुत्राचं मस्तक त्या बांधलेल्या शृंखलेतून खसकन ओढून अश्वत्थाम्यानं काढलं आणि दुर्योधनाच्या हातात दिलं. दुर्योधनानं त्या मस्तकाकडे एकदा बघितलं, एक करडी नजर टाकली, आपल्या 2 हातात ते मस्तक पकडलंय आणि आपल्या सगळ्या शक्तीनिशी जोरदार ते मस्तक दाबलं. त्याबरोबर त्या मस्तकाची 100 शकलं होऊन गेली. हो, चिखल झाला रक्ताचा आणि मांसाचा खाली पडला आणि तो चिखल बघितला आणि दुर्योधनाचे डोळे विस्फारले. अरे अश्वत्थाम्या, फसलास, काय करून बसलास हे? अश्वत्थामा म्हणतो, महाराज झालं काय? पांडवांना नाही मारलंस? हा भीम नव्हता. कशावरून? अरे भीमाचं जे मस्तक असतं तर एवढ्या सहजासहजी चिरडलं गेलं नसतं. वज्रदेही आहे तो भीम, काय ताकद आहे त्याची, नवनाग सहस्र बळी आहे तो आणि त्याचं मस्तक इतक्या सहजासहजी चिरडलं जाईल होय? अश्वत्थाम्या, तू फसलास. हे पांडव नव्हते, ही पांडवांची 5 मुलं मारून घेऊन आलायस रे. बाल हत्यारी झालास अश्वत्थाम्या आणि त्या पापात मला सहभागी करून घेतलंस. म्हणून दुर्योधन सांगतोय, दुर्योधन सुद्धा हळहळला. हो, 5 निर्दयी बालक निर्दयीपणे तू मारून घेऊन आलास अश्वत्थाम्या. बघायचंच तरी कोण आहेत ते. आता दुर्योधन प्राण सोडण्याच्या स्थितीत आलेला, पण अश्वत्थाम्याला राहवलं नाही. माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार या आवेशानुसार पुन्हा निघाला. तीच रक्ताने माखलेली समशेर घेऊन निघाला आणि आता साधारणपणे कुठं तांबडं फुटेल की काय अशी वेळ. साधारण म्हणजे आता घड्याळाच्या युगाप्रमाणे विचार केला तर 4, 4:30, 5 वाजलेत. जर अंधुक प्रकाश निर्माण होईल आणि आता जरा वेळाने सूर्योदय होईल अशी वेळ. कृष्णांचं आणि पांडवांचं बोलणं संपलंय आणि कृष्ण आणि पांडव, द्रौपदी सगळेजण आपापल्या तंबूकडे येत आहेत. त्या तंबूकडे, त्या शामियान्याकडे येतानाच द्रौपदी पुढे होती. या द्रौपदीचा पाय त्या तंबूतून वाहून येणाऱ्या रक्ताच्या नदीत त्या पाटात पडला आणि या द्रौपदीनं तिथूनच आरोळी फोडली. बाळांनो, अरे काय झालं? असं म्हणून तो पडदा बाजूला केला. जाऊन बघते तो समयीची ज्योत मोठी करावी लागलीच नाही. हो, समोर जो दृश्य दिसलं, बघितलं आपली 5ही मुलं आपल्या शिरकमळाविना या रक्ताच्या चिखलात लोळत पडली आहेत. ते दृश्य बघितलं आणि द्रौपदी मूर्छित झाली. हो, विचार करा,
ज्या मुलांना काल रात्री वचन दिलंय उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला उठवायला मी येईन, अशा आपल्या 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 5 मुलांना त्यांची शिरकमळ नसलेल्या अवस्थेत त्या रक्ताच्या पाटात ही फक्त त्यांची शवभक्ती आहे. त्या आईच्या हृदयाचे किती तुकडे झाले असतील याचा फक्त विचार करा. ही द्रौपदी मूर्छित होऊन खाली बसली. साधारण शुद्धीवर येते तोच समोर अश्वत्थामा दिसला. पुन्हा ती शमशेर घेऊन आलेला त्या पांडवांचा नायनाट करण्यासाठी त्या अश्वत्थाम्याला बघितलं आणि कृष्णाने सांगितलं, विचार कसला करता, यानेच तुमच्या मुलांना मारलंय, पकडा त्याला. भीम आणि अर्जुन धावत धावत गेले. अश्वत्थाम्याला पकडून जेरबंद करून पुढ्यात आणलंय, गुडघ्यावर खाली बसवलं आणि द्रौपदीच्या पुढ्यात उभं केलं. द्रौपदी, सांग, हा तुझा अपराधी आहे, तुझ्या 5 बाळांची याला निर्दयीपणे हत्या केली आहे, तू सांगशील ती शिक्षा याला करतो, तू फक्त आज्ञा कर, असं म्हटलं. इथे द्रौपदी एक सुंदर वाक्य बोलली आहे, प्रत्येकानं आपापल्या हृदयावर कोरून ठेवण्यासारखं वाक्य आहे. हा, पहिली गोष्ट, अश्वत्थामा ब्राह्मण आहे आणि या संपूर्ण विश्वामध्ये बाकी सगळी पातक आहेत तरी त्यांना काहीतरी प्रायश्चित्त आहे, पण गोहत्या आणि ब्रह्महत्या ही अशी पातक आहेत ज्यांना कुठच्याही तीर्थावर प्रायश्चित्त नाही. त्यामुळे पहिली गोष्ट हा ब्राह्मण आहे. दुसरी गोष्ट, आता द्रोणाचार्य राहिले नाहीत, तुमचे गुरु नाते द्रोणाचार्य राहिले नाहीत. मग आत्मावै पुत्र नामासी या उक्तीप्रमाणे अश्वत्थामा तुम्हाला द्रोणाचार्यांसमान आहे, म्हणजे तुमच्या गुरूंसमान आहे. पहिली गोष्ट हा ब्राह्मण आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या गुरूंसमान आहे, आणि तिसरी गोष्ट सांगू का, आता द्रौपदीच्या सुद्धा काळजाचं पाणी झालं. तिसरी गोष्ट सांगते, आपली स्वतःची पोटची मुलं स्वतःच्या समोर गेलेली बघताना मातेला काय दुःख होतं ते मी भोगलंय. द्रौपदी म्हणते, स्वतःची पोटची 5 मुलं स्वतःच्या डोळ्यासमोर मृत्युमुखी जाताना, काळाच्या जबड्यात जाताना मी बघितली आहेत आणि ते दुःख मी भोगती आहे. पण महाराज, तुम्हाला हात जोडून प्रार्थना करते, माझी अशी मुळीच इच्छा नाही की हे दुःख अश्वत्थाम्याच्या मातेनं भोगावं. सोडून द्या, अश्वत्थाम्याला सोडून द्या. माझी अशी मुळीच इच्छा नाही की हे दुःख त्याच्या मातेला प्राप्त व्हावं. काय द्रौपदीची विचार करण्याची शक्ती असेल, काय पद्धत असेल. एक फक्त माता भगिनीने विचार करा, ज्या मातेची 5 मुलं स्वतःच्या डोळ्यासमोर फक्त आता त्यांची शव पडलेली दिसत आहेत, ती सुद्धा शिर नसलेल्या अवस्थेत इतक्या निर्दयीपणे झालेली हत्या डोळ्यांसमोर ही द्रौपदी बघतीये, पण तरी सुद्धा अंतःकरणात भाव काय आहे, ते दुःख मी भोगलंय, पण माझी अशी मुळीच इच्छा नाही की ते दुःख याच्या मातेनं भोगावं. अशांसाठी भगवंत येतो. उगाच नाही जन्मभर तिचा बंधू म्हणून राहिला. कृष्ण आणि द्रौपदीचं नातं या संपूर्ण जगतामधलं भावा बहिणीचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलेलं ना, तसं नातं आहे. सगळ्यांनी आदर्श घ्यावा या भावा बहिणीचा, असं नातं आहे. हो, उगाच नाही भगवंत कोणासाठी येत, जे असे असतात ना त्यांच्यासाठी भगवंत येतो. अश्वत्थाम्याला सोडून द्या म्हणून ही द्रौपदी सांगते. भीमार्जुनाचा नाईलाज झाला म्हणून त्याच्या मस्तकावरचा जो तेजमणी काढला आणि अश्वत्थाम्याला सोडून दिलं. मस्तकावरचा जो तेजमणी होता तो काढला, अश्वत्थाम्याला सोडून दिलं. पण आत्ताच म्हटल्याप्रमाणे काही लोकांची बुद्धीच मुळात तशी असते. आता इतका प्रकार झाला आणि आपल्याला सोडून दिलं तरी यानं सुधारावं, पण छे, माझी प्रतिज्ञा पूर्ण करायची, डोक्यात एकच विषय. म्हणून यानं काय केलं, यानं नको ते केलं. म्हणजे महाराज परीक्षिती, अभिमन्यू, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्याची पत्नी उत्तरा हिच्या गर्भवती होती आणि तिच्या गर्भामध्ये वाढत असलेले महाराज परीक्षिती यांनी वर्णन केलंय. त्या क्रूर अश्वत्थाम्यानं काय केलं, द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं ममांगम संतान बीजं कुरु पांडवानां जुगोपकुक्षिंगतात चक्रो मातुश्रमेय शरणंगतायाः. गोपाल कृष्ण भगवान की जय.
परीक्षित महाराजांनी वर्णन केलं भागवतामध्ये, जेव्हा मी माझ्या मातेच्या म्हणजे उत्तरेच्या गर्भात होतो तेव्हा या अश्वत्थाम्यानं त्याला सोडून दिल्यानंतर आपल्या धनुष्याला एक बाण लावला, त्याच्यावर ब्रह्मास्त्राचं आवाहन केलं. या संपूर्ण विश्वातलं सगळ्यात अग्रभागी असलेलं सगळ्यात शक्तिशाली अस्त्र, त्या ब्रह्मास्त्राचं आवाहन केलं, मंत्राने त्याला अभिमंत्रित केलं आणि या क्रूर माणसानं ते ब्रह्मास्त्र माझ्या मातेच्या गर्भावर सोडलं म्हणाला. परीक्षित महाराज सांगतात, यानं ते ब्रह्मास्त्र माझ्या मातेच्या गर्भावर सोडलं. आता परिस्थिती अशी झाली, ते ब्रह्मास्त्र इकडून आलं आणि माझ्या मातेला त्याचा दाह सहन होईना. हो, आता अजून ते गर्भापर्यंत जायचंय, त्याचा दाहच सहन होईना आणि माझी माता जमिनीवर गडबडा गडबडा लोळायला लागली. त्या दाहापुढे काय करावं आणि काय नको अशी परिस्थिती झाली आणि मला सुद्धा त्याचा दाह सहन होईना, माझं शरीर होरपळून निघायला लागलं. अशी परिस्थिती असताना माझ्या मातेनं काय केलं, एकदा फक्त त्या द्वारकाधीश गोपाल कृष्णानं हाक मारली, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की जय. हे द्वारकाधीश गोपाल कृष्णा धाव, याचा दाह मला आता सहन होत नाहीये, या दाहातून तूच माझी सुटका करशील. एकदा फक्त कळकळीनं तळमळीनं माझ्या आईनं हाक मारली. त्या मुरलीधरानं काय केलं हो, जुगोप कुक्षिंगत आत्तचक्रो मातुश्चमेय शरणंगताया, स्वतःच्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली आणि ते सुदर्शन चक्र ते ब्रह्मास्त्र आणि माझ्या मातेचा गर्भ याच्यामध्ये आणून अडकवलं. परिणामी त्या ब्रह्मास्त्राचा दाह मला जाणवला नाही, माझी माता शांत झाली. सांगायचा मुद्दा एवढाच, एकदा तळमळीनं त्या भगवंताला जर हाक मारली तर तो भगवंत तुमच्या आमच्यासाठी एवढं सूक्ष्म रूप घेऊन त्या गर्भापर्यंत येऊ शकतो. मग सर्वसामान्य स्थितीत नाही का येणार? नक्की येईल, पण त्या भगवंताच्या त्या जगदंबेच्या चरणी जाताना तुमचा आमचा भाव असा असावा की या संपूर्ण जगतामध्ये तुझ्याशिवाय तारणानं मला दुसरं तिसरं कोणीही नाही, त्यामुळे या तुझ्या अज्ञानी खोडकर लेकरावर तूच तुझी कृपादृष्टी ठेव आणि या भवसागराच्या चिंतेतून मला पार नाही मोकळं कर, अशी प्रार्थना अशा अनन्य भावानं तुम्ही आम्ही त्या जगदंबेच्या चरणी करतो. मैं पतित सेवक चरण नमूहा. तुमचा आमचा भाव जेव्हा त्या जगदंबेपर्यंत असतो तेव्हाच ती जगदंबा तुमच्या आमच्यावर कृपा करते. त्या भगवंतासाठी तुमचं आमचं सर्वस्व अर्पण करावं लागतं, तेव्हा तो भगवंत ती जगदंबा तुमच्या आमच्यावर कृपा करते. आमचे मूळ पद्यकार हेच सांगतात, त्या भगवंतावर भगवंताला सर्वस्व अर्पण केलं की काय होतं, तो भगवंत तुमच्या आमच्यावर कितपत कृपा करतो. चरित्र भागात बघूया, चरित्र भागात बघूया. मूळ पद्यकार वर्णन करतात, निसाग माप माप मग साग सा, प्रणत शरणी जगदंब भवानी, प्रणत शरणी जगदंब भवानी, प्रणत शरणी जगदंब. प्रणत शरणी जगदंब भवानी, कृपा करणे दुःख हरणी, शरणी कृपा करणे दुःख हरणी, शरणी प्रणत शरणी जगदंब. मैं पतित सेवक चरण नमू, मैं पतित सेवक चरण नमू, मैं पतित मैं पतित सेवक चरण नमू, मैं पतित सेवक.
नीत सेवक चरण नमो मुझ पर कृपा दृष्टि आपकी जय मुझ पर कृपा दृष्टि आपकी जय महामाया योगिनी शिवानी महामाया शिवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब हे जगदम्ब हे जगदम्ब दिदि तनन तन दरे न दीम 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 दिदि तनन तन दरे न दीम दिदि तनन तन दरे न दीम 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 दिदि तनन तन दरे न दीम Dirdirtanana tana dere na dim 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 dirdirtanana tana dere na dim 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 na dirdi undir dirdir dim na 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 dirdi undir dirdir dim na 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 dirdi undir dirdir dim na 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 dirdi dirdi na ni na na dirdi diga na ni na na dirdi dirdi na ni na na dirdi diga na ni na na tana na tana dere na dim 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 dirdir tana na tana dere na dim 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 dirdir tana na tana dere na dim dirdir tana na tana na tana na tana na tana tana na tana dere na dim